ताईची मस्त झोप चाललेली दिसते. अजून उठवतेच त्यांना. ताई उठ. गुड मॉर्निंग. छान झोप आली बरं का. ताई 6 वाजले. उठा. लाईट लावली मी. किती उजेड झालाय बघा. लाईट बंद करा. ती तिथंच बटन. इकडनं चालू करायला इकडनं बंद करायला. सूर्य उगवला असेल ना वर. लय मस्त उगवलंय सूर्य का. बाहेर पण उजेड झालाय. अल्टूस उठिये पापा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आलिया. गुड मॉर्निंग. ए बुशू ए उठ बाळा. चल आपल्याला जायचंय. आणि माझ्या चॅनलचा किंग ए पापा ह्याला झोप देत आहे थोडा वेळ. आपण पण निघलो त्याला उठून. मस्त मी पोरून काय म्हणते. मी दुकानात जाऊन पार्ले जाणू. ह्या मम्मीचं चम्मच आहे ताई. राहू दे ताई. कशाला म्हणलं एक हप्प्या पिला पार्लेजीला धुवायला. बांगड्यांचा हे आहे बिझनेस. बांगड्यांचा बिझनेस आहे मावशींचा. त्यातल्या एवढ्या छोट्या आईला बांगड्या लागतात हो का. बघू दाखव आहे हात. मावशीनं बांगड्या भरल्यात आईला. आणि ह्यांचा एवढा बांगड्यांचा बिझनेस आहे. इथं जर कोण असेल, गाव कोणतं? आरणगाव ना. माझे व्हिडिओ जर आरणगाव मधून कोण बघत असाल तर इथं मावशी जवळ या. खूप छान मस्त बांगड्या भरतात आणि क्वालिटी पण एक नंबर आहे बांगड्यांची. तुम्ही एकदा येऊन अवश्य भेट द्या. मावशी तुमचं नाव सांगा बरं. नसीम शेख. नसीम शेख मावशींचं नाव आहे. बघा बांगड्या एक नंबरच आहेत. हो का सुंदर बांगड्या आहेत. तुम्हाला जशी क्वालिटी पाहिजे तशा प्रकारच्या बांगड्या आहेत. लो क्वालिटी अजिबात नाही. छानच आहेत सगळ्या. आणि अजून हे बघा असले मंगळसूत्र पण ठेवल्यात त्यांनी. हां माझ्या कॅमेऱ्यात पांढरं दिसतंय पण इथं एकदम पिवळं पिवळं दिसतात. हो का छान. तिकडचं दाखवा मावशी सरका बरं पाठीमागं. बघा इथं पण अजून पाठीमागं हे आहेत. हां बघा इथं पण आहेत बांगड्या. आणि गळ्यातलं म्हणाल तसलं आहे. जरा पैंजण दाखवा मावशी. पैंजण पायातलं सुद्धा आहे. आणि डिझाईन तर खरंच खूप सुंदर डिझाईन आहे. हा हे बघा हे पैंजण किती सुंदर पैंजण आहे. हो का डिझाईन. माणसाला कसलीच हे नाही पाहिजे. आहे का हा मग काय काय त्याच्यात हे कशाची लाज आहे. लाजून मरत माणूस. लाजायचं नाही कधी. माणसाला 2 गोष्टीची. हे बघा 2 गोष्टीची. हे बघा हे बघा किती सुंदर सुंदर पैंजण आहेत. येऊन एकदा नसीम शेख ह्यांना तुम्ही भेट द्या. आणि हे बघा ही तर किती छान आहे. मस्त आहे. हे बघा ही तर आणि हे देवदास ना. ती काढा देवदासला काढा. देवदास ताईला पैंजण दिलं तर मी तर म्हणलं ही चांदीच आहे. आणि लय सुंदर निघलंय ते. असं मस्त आहे छान. हे देवदास. हे बघा ही देवदास. तुम्ही तिकडून धरा मावशी ह्याला. हे बघा देवदास. वा वाटतंय का ह्याला काय काय म्हणताय तुम्ही. वाटतंय तर काही की नकली हाय की काय. एकदा पायात घालून तर बघा तुम्ही. हुसेनची मम्मी बोलते तिथं. बोला ताई. हा हा आमच्या तिथं या. हो हुसेन सांगतोय. हुसेनच्या नानीच्या इथं या. आणि हुसेनचे नाना आहेत. ही हुसेनची आणि ही हुसेनची नानी.
ह्यांचाच व्यवसाय आहे. हे सगळ्या बांगड्या आहेत बेंटेक्सच्या, म्हणाल तसल्या क्वालिटीच्या. खरंच खूप सुंदर भरलाय त्यांनी माल सगळा. तर आता संक्रांतीच्या पुढं जर तुम्ही इथल्या जवळच्या असाल तर येऊन नक्कीच भेट द्या. पप्पा आमच्या आर्मीत होते, आता हा retire झाल्यात. हो, चाचा आर्मीत होते, रिटायर झालं. हा बस. काळी जरा बुजा ना. 100-200चा भेटता. मग काय झालं तेव्हा काय आलं 100-200चा भेटता काय तू 12 नको 12 नको मग. राहू दे. 9 बस. हा बस तेवढ्या. नको उगाच तिथे निघून टाकायचं. काय करायचं तुम्हाला इथे गिरायचं काय नाही. नको ऐका ताई सांगा ना. कुठे मी घालत पण नाही बांगड्या, नाही घालत मावशी मी. आहो मी खरंच नाही घालत. थोडं घाल थोडं वापरायचं थोडं 3 घालायचं. बघा ना. हा मला भरायचं तुला बसलेच कसं नाही पण तुला बांगड्या भरल्यात. छान वाटायला छान वाटायला. रानात आहे ना. रानातून आणले आमच्या शेतात बरंच काय रानात, पण आपलं उगं थोडं आणले. त्यांच्या शेतात सगळं भरपूर आहे. काय लिंबू, परत कढीपत्ता, आंबे पण आहे ना. आंब्याचं झाडे, नारळाचे झाडे. आता गहू पेरलाय, अजून गहू पेरलाय. आता मिरच्याची झाडे पण फुलं लागली, आता अजून मिरच्या नाही लागल्या. आमचं माणूस लय कामात आहे. आणि चाचा तर लय कामाचे आहेत, खरंच कामाचे आहेत. आरबी मेहनती म्हणून असं आहे का, लय काम करतो. तुम्हाला लय फिट्ट भाजलं ते. ती ताईचा रोज हातात पाण्यातच असतो ना, त्याच्यामुळं असं पाठीमागं ना ती ही पाहिजे त्याला. काय म्हणावं ती पोटरी. पोटरी मस्त त्याच्यामुळं तर बांगड्या छान दिसतात ताई. माहितीये का, माझ्या हाताला काय इथून तिथून सळण, पोटरे. पण ती पोट खरंच त्याच्यामुळे भारी वाटतात बांगड्या. लुकडी होते. आता मी बी अशी झाली. हा, लय लुकडी होती. पडायचं असते. पाया पडा मम्मीच्या. बांगड्या भरल्यावर पाया पडतात. मत बोल, आपण व्हिडिओ बनवूया. तिला आशीर्वाद बघा आपल्या मनात. दिला ना. चल तसं चल पुढे चल. जसं त्यांची आणि माझी ओळख झाली का नाही, तेव्हापासून त्यांनी म्हणायच्या या एकदा ये ग कल्पना तू माझ्या गावाला, ये एकदा गावाला म्हणायच्या. बरं असं वाटायचं की काही कार्यक्रम असल्यावर मग जायला बरं वाटते. त्यांनी म्हणले आता काय कार्यक्रम किती पूर्वाचे माझ्या लेकराचे सगळे लग्न झालं. बरं म्हणले येऊ असंच कधी योग आला तर. आणि नेमकं आई आलेली होती. मग म्हणलं तू काय सतत म्हणजे कधी येशील तर म्हणले आईला कधी येणं होणार आहे, ये. आणि मग असं म्हणल्यावर बरं म्हणलं चालते. नेमकं त्यांच्या गाईला वासरू झालं तर त्याच्या निमित्तानं म्हणल्या नाही आता तू येस म्हणून बोलवून घेतल्या. आणि गेल्यावर असं वाटायलाच नाही की आपण पहिल्यांदा त्यांच्या घरी आला आणि पहिल्यांदाच आपण म्हणजे कुणाच्या तर घरी राहिला असं कधी वाटायला सुद्धा नाही. एवढा चांगला पाहुणचार केला त्यांनी गेल्याबरोबर सगळं व्यवस्थित. आणि आईला साडी नेसवली, मला ड्रेस घेतला आहे आणि पाहुणचार मस्त केला त्यांनी. नाश्ता हे ते करून सकाळी सकाळीच आम्ही निघालो, कारण बुशराची साडी नेसवली, लवकरच निघालो करता आला नाही कारण व्हिडिओ ऑन झालाच नव्हता. मला ड्रेस घेतला, आईला साडी नेसवली. एवढ्या थंडीचं जाऊन काकांनी त्यांना माझं मला रानातून जाऊन वेगवेगळे लिंबू आणि कढीपत्ता घेऊन आले. बाय सर्वांना. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.